बीडमध्ये आज मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ आणि हत्येकऱ्यांना पकडण्यासाठी आज मोर्चाचं आयोजन केलं आहे। मूकमोर्चाचं याच मूकमोर्चासाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थिती लावली होती। त्यांनी निवेदन देखील जिल्हाधिकाऱ्यांना दिले। तेच बजरंग सोनवणे माझ्यासोबत आहेत। काल काय सांगाल बाप्पा, आज तुम्ही निवेदन देखील दिले, मोर्चाला हजेरी लावली होती। बीड जिल्ह्यामध्ये काळीमा फासणारी घटना 9 डिसेंबर रोजी घडली। त्याला आज 20 दिवस उलटलेत। मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची टॉर्चर करू हत्या केलेली आहे। या कुटुंबाला, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि कुटुंबाला न्याय मिळो याच्यासाठी मी पहिल्या क्षणापासून झगडतोय, आजही झगडतोय, उद्याही झगडणार आहे। त्यांच्या कुटुंबाला, आम्हा संबंध जिल्ह्याला न्याय मिळेपर्यंत हक्क ते जो आमचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं घटनेनं आम्हाला दिला, त्या घटनेच्या आधारावर आम्ही झटणार आहेत, लढणार आहेत आणि लढून त्या जी मारेकरी ज्यांनी असा मर्डर केला या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे। 7 आरोपीपैकी आता फक्त 4 आरोपी अटक झालेले आहेत आणि 3 आरोपी आणखी अटक झालेले नाहीत। तर जो एक चौथा 4 नंबरचा जो आरोपी अटक झाला, मी त्याच्यात माझी मागणी आहे की त्याचे CDR काढा। पोलिसला ज्याची तपासणी लवकर करायची का नाही ह्याचा संशय मला येतो। त्याला जर एकदा ताब्यात घेतलं आणि त्यानं कोणाकोणाला तो बोलला असेल, काय करीत होता, पोलीसच्या खाक्याप्रमाणे जर चौकशी केली ना, तर एक दिवसात पटपटात बुतल। आज 20 दिवस पूर्ण होत आहेत, एवढा मोठा आक्रोश रस्त्यावरती दिसतोय। 4 आरोपी अटक आहेत, खंडणीमधील देखील आरोपी फरार आहे। कोण यांना पाठीशी घालताना हे का लवकर अटक होत नाहीत? नाही, हा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा तुम्ही बीड जिल्ह्यातलेच आहात, तुम्हाला पण माहित आहे। माझ्या तोंडून काही म्हणून घेण्यापेक्षा तुम्ही बघा ना, की तुम्हाला कळत नाही कोण पाठीशी घालतंय, यांच्या पाठीमागं कोण आहे। तर हे पाठीमागे जे त्याला एकदा त्यांचा वरदास्त आहे का, ते तपास होऊ देत नाहीत का? तर तपास हे जर होऊ देत नसले तर जे मारेकरी आहेत, जे खंडणीत आहेत, अट्रॅसिटीत आहेत, या सर्वावर तात्काळ आता मोका लावतो म्हणून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात उत्तर दिलं, मी अटक करणार, सोडणार नाही, कुणीही असो, कसंही असो। खूप मोठं सुंदर भाषण केलं, सुंदर आश्वासन दिलं, त्यांचं कौतुक आहे, त्यांचा आभारी मानणार आहे। पण पकडणार कधी? एकदा पकडा, तर पकडल्याच्या नंतर पुन्हा फास्टॅग बघू, पुन्हा सोडण्याचं बघू। पकडतच नाही तर सोडणार नाही म्हणता। नक्कीच पाहायला गेलं तर आज बीडमध्ये मोर्चा निघाला। मोर्चामध्ये देखील भाषणामध्ये काही नेते मंडळींनी भाषण केलं। मंत्री महोदयांच्या राजीनाम्याची मागणी किंवा मंत्रिपदापासून त्यांनी दूर व्हावं अशी नैतिकता दाखवा असं म्हटलेलं आहे। तुमची काय भूमिका राहणार आहे बाप्पा? नाही, प्रत्येकाची भूमिका ज्यांच्या त्यांच्या याच्यात काही भूमिका कोणाची इंडिव्हिज्युअल असायचं कारण नाहीये। पण एकच विषय आहे की यांचा मधल्या काळामध्ये जो की आरोपीला अटक होत नाही, या आरोपीला अटक झाली असती तर त्यांची मागणी झाली नसती। या आरोपीला 20-20 दिवस अटक होत नाही म्हणून लोकांचं वाटतं की हे मंत्री त्यांना सपोर्ट करतात का काय, म्हणून यांना मंत्रिपदापासून बाजूला ठेवून याची चौकशी करावं असं लोकांना वाटत असावं आणि माझी ती भूमिका आहे। नक्कीच काल वाल्मिक कराड यांच्या पत्नीला देखील CIDनं चौकशीसाठी बोललं होतं। त्याचबरोबर जे की जिल्हाध्यक्ष आहेत राजेश्वरराव चव्हाण त्यांना देखील चौकशीसाठी बोललं होतं, काय सांगाल? नाही, तर ते चौकशीचा भाग आहे, मी त्याच्यावर बोलणं उचित नाही ना। ते चौकशीचा भाग त्यांनी कुणाला उचला, उद्या मलाही बोलू शकतात। चौकशीचा भाग आहे, पोलीसच्या चौकशीमध्ये मी बोलणं उचित होणार नाही। नक्की तुम्ही असं देखील म्हणालात की ज्यावेळेस डिसेंबर महिना संपला 2 जानेवारीला मी देखील घटनेचा जर मुख्य मास्टरमाइंड आणि आरोपींना अटक नाही केली तो उपोषणाला बसणार आहे। 2 जानेवारीपर्यंत जर याचा निर्णय लागला नाही, छडा लागला नाही, तर त्याच्यानंतर मी निर्णय घेणार आहे। कुठं बसायचं आणि कधी बसायचं किंवा काय करायचं हा विषय मी बोललेलो आहे आणि मी तसं करणार आहे। नक्कीच होते खासदार होते बजरंग सोनवणे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर मोर्चामध्ये सहभागी झाले। संपूर्ण मागण्या जे त्यांनी मांडलेल्या आहेत त्याचबरोबर या घटनेचा मुख्य मास्टरमाइंड जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही। त्या 2 जानेवारीच्या नंतर आपण या ठिकाणी उपोषणाला बसणार सांगितलं आहे। त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी आपली नैतिकता दाखवून जो घटनेचा तपास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी बजरंग सोनवणे यांनी केलेली आहे। मुंबई तकसाठी माझा सहकारी स्वानंद बिकडसह कॅमेरामन मी योगेश काशीद, बीड।